आता तेलामध्ये चांगलं परतून झालेलं आहे आपलं चिकन. तर आता आपण गरम पाणी सोडूया. ही एक शिट्टी करून घेऊया. कढई चांगली गरम झालेली आहे. पहिला हे सुके मसाले आपण परतून घेऊया. डाळी सोडूया. ही पंढरपुरी डाळ आहे. याच्याने मसाला चांगला घट्ट होतो आपला आणि रश्श्याला चांगला घट्टसरपणा येतो. आणि यात कांदा चांगला भाजून घेतो. हे बघा आपला कांदा चांगला परतलेला आहे. त्यात मी लसूण आणि आले देखील सोडते. आता आपल्या कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि गॅस बंद करायला आहे. आता मी खोबरे सोडत आहे. ते पण जरा चांगले तेलात परतून घेते. आता आपण सुके चिकन दाखवत आहोत. मी यात 4 चमचे तेल सोडत आहे. मी यात आता मसाला सोडते. मसाल्याने चांगलं परतून घेऊ. आता मी यात मसाले सोडतो. मसाला तेलात चांगला परतलाय. आता मी चिकन सोडते. आता ह्याला बारीक गॅस करून मी एक 10 मिनिटं दमावर शिजवायला ठेवते. आता आपण चिकनची रस्साभाजी करूया. हे पातेले मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात मी 4 चमचे तेल सोडत आहे. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता मी त्यात मसाला सोडत आहे. मसाला चांगला परतून घेऊया. आपला मसाला चांगला परतलेला आहे. यात मी मसाले सोडते. यात 2 चमचे लोण्याचं साजूक तूप देखील सोडत आहे.
यात चिकन सोडत आहे. आता एक 10 ते 15 मिनिटं ह्याला चांगलं शिजवून घेऊया. आपली रस्सा भाजी छान शिजलेली आहे. आता आपण ही सर्व करायला घेऊया. सुक्कं चिकन देखील बघा किती छान झणझणीत झालेलं आहे.